जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्यातील पेन्शनधारक निवृत्तीवेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र शासनानं निवृत्तीनंतर थेट कंत्राटी सेवेत नियुक्ती देण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित केलेलं आहे. काय आहे परिपत्रक आणि याचा फायदा सेवानिवृत्ती वेतनधारकांना, पेन्शनधारकांना कसा होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दिनांक 15 जुलै 2024 रोजीचे महत्त्वपूर्ण आदेश आहेत, महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. हे प्रति आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना निर्गमित झालेले आहेत. विषय अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील पेशा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात निवृत्त वेतन श्रेणीमधील निवृत्ती वेतनधारकांना या पदावर भरती करण्याबाबतले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की आपल्या संदर्भीय पत्रानवे सदर प्रस्तावास अनुसरून आपणास कळवण्यात येते की पेशा क्षेत्रातील शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत नमूद केल्याप्रमाणे शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेल्या आहेत. नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यास्तव शासनपत्र दिनांक 7/7/2023 अन्वये कळवण्यानुसार सेवानिवृत्त शिक्षकांना तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती देण्यात यावी. तदनंतर सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार पेशा क्षेत्रातील शिफारसपात्र 1544 उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती देण्यापूर्वी तात्पुरत्या कालावधीकरिता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी. त्याचबरोबर असं करून सुद्धा ही पदे रिक्त झाल्यास अनुसूचित जमाती प्रवर्ग व अन्य कोणत्याही प्रवर्गातील शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार यांची जाहिरातीद्वारे अर्ज मागून तात्पुरत्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात यावी. सेवानिवृत्त शिक्षकांच्या कंत्राटी पद्धतीने करण्यात येणाऱ्या नियुक्त्या शासनपत्र दिनांक 7/7/2023 मधील अटी व शर्तीनुसार असतील व नियुक्त करण्यात कर्मचाऱ्यांना शासनपत्र दिनांक 7/7/2023 मधील वयोमर्यादेची अट वगळता इतर अटी शर्तीनुसार नियुक्ती देण्यात यावी. 7/7/2023 नुसार कंत्राटी तत्वावर नियुक्त सेवानिवृत्त शिक्षकांना देण्यात येणारे 20,000 रुपये एवढे मानधन पेशा क्षेत्रातील कंत्राटी पद्धतीने नियुक्त शिक्षकांना देखील देय राहणार आहे. कंत्राटी पद्धतीनं नियुक्ती प्रक्रिया कोणत्याही परिस्थितीत 1 महिन्यात पूर्ण करण्यात यावी आणि अशा संदर्भात निवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीनं सेवेत घेण्यासाठी हे संपूर्ण महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. याचं मानधन जे आहे ते पूर्वीप्रमाणेच 20,000 इतकं राहणार आहे. त्यामुळे निश्चितच जे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ. महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी, महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.